हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 29. न करोती. मानवाची कुशाग्र बुद्धी जन्मतःच प्राप्त नाही, स्वयंभू नाही. ती अन्य प्राण्यांप्रमाणेच जीव जगण्यापुरती नैसर्गिक आहे. त्याने निसर्गाच्या विरुद्ध वर्तन करायला सुरुवात केली आणि या गरजेमधून त्याची बुद्धी विकसित झाली. मानवेतर प्राणी निसर्गाच्या विरुद्ध वर्तन करत नाहीत. त्यांना तसे करावे असे वाटतही नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी नैसर्गिक जशी होती तशीच राहिली. त्यामुळे जे नैसर्गिक आहे त्यात ते मोठ्या समाधानाने जगत आहेत. मानव सदा असमाधानी, अतृप्त आहे, कारण तो वस्तू जगतामध्ये जे रहस्यमय लपलेले आहे ते शोधतो. त्यासाठी तो वस्तू जगताची तोड मोड, सोड फोड जोड करतो. हे असे त्याने कितीही केले तरी ते सदा अपूर्णच राहणार आहे, कारण जसजसे तो असे करेल तसतसे त्याला आणखी नवीन सापडत राहील. ह्याला अंत नाही. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन इज एंडलेस. यासाठी मानवाला मंत्र आहे, न करोती. त्याने वस्तूमधील रहस्य शोधण्यापेक्षा वस्तू निर्माण करणारा शोधावा. तो सापडला की ते अंतिम ज्ञान आहे. तेथे परिपूर्ण समाधान आणि तृप्ती आहे. आता आणखी काही शोधायची गरज नाही. विनाकारण अवाजवी बुद्धी विकसित करण्यात परम ऊर्जेचा अपव्यय करण्याऐवजी त्याने त्यायोगे स्वस्वरूपाचा शोध घ्यावा. तेथे कैवल्य आहे. लेख क्रमांक 30. न करोती. जीवन अति साधे, सोपे, सरळ आहे, कारण ते स्वाभाविक आहे. स्वाभाविक याचा अर्थ जे संचितात आहे त्याप्रमाणे जगणे. संचिताप्रमाणे जगणे म्हणजे जे जसे, जितके, जेव्हा, जेथे दिले आहे त्याचा पूर्ण स्वीकार. माझ्याकडून तुला नेमके तुझ्या संचिताप्रमाणे सर्व काही सहजच उपलब्ध करून दिले जाते. यात सहजानंद आहे. हे कैवल्याची यात्रा घडवणारे आहे. परंतु तुला स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा घालून घ्यायची इतकी हौस का आहे? तुला मी न दिलेले मिळवण्याचा खटाटोप भयंकर तू कशासाठी करतोस? दुसऱ्याकडे पाहून तू का जगतोस? जो तो आपापल्या संचितानुसार जगत असतो. आपल्याला काय करायचे आहे इतरांशी? आपण आपल्या अंथरुणाकडे पाहून पाय पसरावे, त्यासारखा आनंद नाही. इतरांप्रमाणे वर्तन करण्यामुळे तुला अयोग्य असलेले तू उपभोगतोस. यामुळे तुला सतत दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. मधुमेह असताना श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, जिलेबी खाऊन कसे चालेल? यामुळे तुझ्या संचितात नसलेले अरिष्ट तुझ्यावर कोसळते. जीवन सहज सुंदर आहे, त्याप्रमाणे स्वाभाविक जग. म्हणजे तुला उमजेल की त्याच्याकडे जाण्यासाठी त्याने तुला पायघड्या घातल्या आहेत. त्या फुलांच्या आहेत की रेशमाच्या आहेत हा प्रश्न नसून त्या तुझ्यासाठी आहेत हे जाणून घे. त्यासाठी मंत्र न करोती. हरि ओम.